नमस्कार. आज आपण गर्भसंस्कार ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. गर्भसंस्काराला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. अभिमन्यूचं उदाहरण तर आपण जाणताच आहे की गर्भात त्याने चक्रव्यूह भेदण्याचं संपूर्ण शिक्षण मातेच्या थ्रू ऐकलं. तर आत्तासुद्धा आपण गर्भसंस्काराद्वारे येणारं बाळ हे गुणांनी युक्त, शक्तिशाली, स्वस्थ कसं निर्माण करावं, त्यावर कसे गर्भसंस्कार झाले पाहिजेत याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आले आहे डॉक्टर विशाखाताई गर्गे. तुमचं मी स्वागत करते. विशाखाताई स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, योग शिक्षिकाही आहेत, राजयोग मार्गदर्शनही ते करतात. तसेच संपूर्ण स्वास्थ्याचं मार्गदर्शन, लेखन, भाषण हे सगळं कौशल्य त्यांच्याजवळ आहे. तर गर्भसंस्काराविषयीचे अनेक कार्यशाळाही त्यांनी घेतलेल्या आहेत. आज आपल्याला त्या गर्भसंस्काराविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. मी तुमचं स्वागत करते. तर पहिला प्रश्न मला असा येतो की गर्भसंस्काराची व्याप्ती काय, याबद्दल सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. आपल्याला माहीतच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं महत्त्व आहे. बरं. आणि त्या 16 संस्कारांमध्ये एक येतो तो गर्भसंस्कार येतो. त्याच्यामुळे आपण भारताचा इतिहास बघितला तर आपल्याला निश्चित माहिती आहे की एक गर्भावस्थेतली स्त्री जी असेल तिची सर्व तऱ्हेने काळजी घेतल्या जायची. तिचं शारीरिक मानसिक आरोग्य हे पहिलेपासूनच जपल्या जायचं. तेव्हाच का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतके श्रेष्ठ जे आहेत पुरुष होऊन गेले आहेत. यामागचं हेच होतं की गर्भामध्ये आपण अनेक म्हणजे ज्या काही गोष्टी देऊ शकतो, जेवढ्या देता येतील तेवढ्या देऊ शकतो. गर्भसंस्कार म्हणजे असं काही नाही आहे की फक्त काही मंत्र आहेत किंवा काही पठण करायला सांगणं आहे, एवढ्यावर नाही विचारत. गर्भसंस्काराची व्याप्ती इतकी जास्त आहे की त्याच्यामध्ये जे आपलं दिनचर्या आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतील त्या सगळ्या गोष्टींना एक उत्तम स्तर आपल्याला आणायचं आहे. कारण की प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते आणि आपली सगळ्यांचीच अपेक्षा आहे की प्रत्येक आपलं मूल आपल्या भारताचं नागरिक कसं असावं. तर त्याची शारीरिक वाढ व्यवस्थित व्हायला हवी, मानसिक व्हायला हवी आहे, त्याची बौद्धिक वाढ व्यवस्थित व्हायला हवी, आध्यात्मिक वाढही व्हायला हवी. तेव्हा तर ते आपल्या भारताचा आदर्श नागरिक होईल. म्हणून गर्भसंस्कारामध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा नियमितता जी येते की लवकर उठण्यापासून सुरुवात होतो, तिची स्वतःची जी स्वच्छता आहे ती कशी प्रकारे करते, तिचा आहार येतो, तिचे विचार येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिचा व्यायामाचाही विचार होतो की किती ॲक्टिव्ह कशा प्रकारे राहते. या सगळ्या पैलूंविषयी अजून आपण बोलूच या. पण आणि याच्याशिवाय जे येतं की ती संस्कार रूपाने ती सगळ्यांशी कशी वागते आहे, तिच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, कौटुंबिक तिच्या संबंध कसे आहेत याचाही विचार आहे. यासोबतच ती औषधी व्यवस्थित घेते आहे का, तिला परत हे जे काही स्थित्यंतरं तिच्या शरीरामध्ये येत आहेत याची माहिती आहे का, तिने प्रसूतीसाठी आपली काय काय तयारी करायला हवी आहे. काही वेळेस स्त्रियांना थोडंसं मानसिक चिंता वाटायला लागते. आज आपण बघतोय की अनेक घटना घडत असतात आणि या ऐकून तिला कधी कधी थोडासा ताण वाटायला लागतो. तो तिचा ताणही नको आहे. इतरांच्याही गोष्टी ऐकून अनुभवातून. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. आणि प्रसूती ही शक्यतो नॉर्मल डिलेव्हरी व्हावी याच्यासाठी प्रयत्न असतो. आणि प्रसूतीनंतरही तिने काळजी कशी घ्यावी आहे या संबंधीचा सारा उहापोह ज्याच्यामध्ये केला जातो ते गर्भसंस्कार असतं. बरीच व्याप्ती आहे याची. असं समजलं जातं की फक्त रोज एक मंत्र किंवा एक भजन ऐका, कथा ऐका, इतपरच ते. म्हणूनच याला जसं आहे की आज आपण वैज्ञानिक युगात आणि मॉडर्न मेडिसिनच्या युगात जगतो आहे. तर त्यावेळेस हा शब्द काही काहींना जमत नाही आहे. पण त्याच्याऐवजी सुरक्षित आपण गर्भधारणा आणि सुखरूप बाळंतपण हा शब्द जर योजला आपण तर जास्त सगळ्यांना उमजतो या साऱ्या गोष्टी. आणि सगळेजण मग त्याला फॉलो करतील, समजून घेतील आणि त्यानुसार तिला मार्गदर्शन करतील.
मग विज्ञानाचं हे जे युग आहे, विज्ञान आणि त्याच्यासोबत हे जे आपले आध्यात्मिक संस्कार, जसं तुम्ही म्हणाल्या 16 संस्कार, याची सांगड कशी घालाल आणि कसं मार्गदर्शन आपण करणार होणाऱ्या आईबाबांसाठी? तेच हे सारे जे पैलू आहे, जसं आहार विहाराचे पैलू तर आपण बघतोच याच्यामध्ये. कारण की आपल्याला माहिती आहे की जसं आता मी देखील आध्यात्मिकतेशी जुळलेली असल्यामुळे माहिती आहे की आपले पुनर्जन्म जे होत असतात ते आपले जसे संस्कार असतील ते आपण संस्कार घेऊन येत असतो. बरोबर. म्हणजे आपले जे 4 प्रकारचे मुख्य संस्कार आहेत त्याच्यामध्ये हा एक भाग असतो की आपण मागच्या जन्मात काय केलंय ते संस्कार घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर जे स्त्री पुरुष असतील त्या दोघांचे जे संस्कार ते पण बीजामध्ये उतरतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर गर्भावस्थेत स्त्री काय काय करते, तिची शारीरिक मानसिक योजना आतली कशी सुरू आहे त्याचा परिणाम सारा गर्भावर होत असतो. ती जो विचार करेल हां. त्याचा परिणाम गर्भावर होतो. ही ना एक आनंद यात्रा आहे. बरं. एवढा 9 महिन्याचा हा जो काळ मिळतो तो उगाचच तर नव्हे ना. बरोबर. तर त्यामध्ये म्हणजे तो जो काळ सुरू होतो तो खरं तर व्हायला पाहिजे गर्भधानापूर्वीच, पण आज आपण विचार करतोय की गर्भावस्थेनंतर. बरं. तर हा जो आपल्याला काळ मिळतो हा आपण किती सत्कारणी लावू शकतो. म्हणजे हा एक सुवर्ण काळ आहे. 9 महिने बाळ जन्माला येण्या ते तुमच्या बरोबर 9 महिने आहे, पण नंतर तर सोबत राहणार आहे आयुष्यभर. मग त्याच्यासाठी किती हा विषय महत्वाचा आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि आज आपण बघतो आहे की जे काही संस्कार सध्या होत आहेत त्या याचे अनेकदा दुष्परिणाम व्हायला लागतात. बरं. ती काय बघते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. आणि त्यानंतर ती जे प्रसूती झाल्यानंतरही मूल जेव्हा बाहेर येतं त्या सुरुवातीचा काळही मुलासाठी महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते बाहेरच्या जगात आल्यावर ते त्याच्या बुद्धीने सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात. पण तोपर्यंत जो आहे की आत्ताचा गर्भावस्थेचा काळ आहे हे असं आढळून आलं आहे की 90% पर्यंत बाळाची सगळी वाढ आपण गर्भावस्थेत करू शकतो. त्याची खरी प्रतिकार शक्ती जी आहे ती या गर्भावस्थेतच तयार होत असते. म्हणून जेव्हा हे काही जे नॉलेज आहे जे तिच्या दृष्टीने गरजेचं आहे ते आपण घेणं, तिला समजून सांगणं, तिने समजून घेणं आणि मग त्याच्यानुसार सगळं आचरण करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शास्त्रानुसार मी हे पण ऐकलंय की तुम्ही वीररस निर्माण करायचा तर तशा प्रकारचे वाचन करा, संगीत शिकवायचं असेल तर म्युझिकल नॉलेज तुम्ही ग्रहण करा, म्हणजे ते बाळ ते ऍक्सेप्ट करेल. तर इतपत आपण हे कार्य करू शकतो त्या बाळावर करणारे संस्कार. आणि परत राजयोगात आपण बघितलं किंवा शास्त्रातही म्हटले की शिवोहम शिवोहम जरी जाप केला तर त्या बाळाला प्युरिटीची जाण होते, अहंकार नष्ट होतो की मी एक आत्मा आहे आणि सत्कर्म करण्यासाठी मला या धरावर जन्म घ्यायचा आहे, ही भावनाही त्याच्यात रुजते. तर हे इतकं मोठं कार्य आहे. आणि म्हणूनच गर्भधारणा झाल्यानंतर पहिले जसं आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही त्या बाळाचं स्वागत करा. की तू म्हणजे ती एक नवीन सोल आपल्या जीवनात येत असते. तिला सेट व्हायला जो थोडा वेळ असतो त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल एक प्रेम आपलं किती आहे, ॲक्सेप्टन्स, ॲप्रिशिएशन हे सगळं व्हायला पाहिजे. कारण की जी सोल आलेली आहे ती या सगळ्या जाणीवांचा संपर्कात असते, तिला या जाणीवा होत असतात सगळ्या. म्हणून शारीरिक आणि मानसिक लेवलवर स्त्री काय करते याचा सर्व गर्भावर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच आपण त्या सगळ्या याचा विचार करून ही गर्भावस्था ही खूप सुंदरतेने करू शकतो. आणि ते एक मातीचा गोळा असतो, त्याला जे द्याल तो घेत असतो, ती रेकॉर्डिंग होत असते. आणि त्यासाठी म्हणून आपण थोडं तरी गर्भसंस्काराविषयीची माहिती करून घेणं हे प्रत्येक स्त्रीचं आवश्यक फार गरजेचं आहे. बरं, मग ह्यानंतर आपण आता याच्याकडे वळूया की मग आहाराविषयी काय आपण त्याचं मार्गदर्शन करणार गर्भिणीसाठी. आज असं आत्ताची पिढी आहे तिला निश्चितच आहाराविषयी ती तेवढी अवेअर होत नाही आहे. आणि अशा वेळेस जे आहे गर्भधारणा झाल्यानंतर जो आहार घ्यायला हवा आहे त्याच्यामध्ये सगळे घटक हवे आहे. तर आपण जर आपल्या आहारामध्ये रोज जर वेगवेगळे पदार्थ घेत गेले
जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, त्याच्यानंतर प्रोटीन्स आहेत, त्याच्यानंतर ऑइलही आहेत. मग हे जे घटक आहे, तर पहिला जो बेस आहे जो आहाराचा आपण म्हणतो की त्यामध्ये जे आहे की सगळे आपण म्हणतो की पोळी वगैरे हे जे द्रव्य आहेत, जे गहूपासून अनाजपासून बनवलेले आहेत ते आपण घ्यायला हवे आहे. दुसरं आहे की आपण जास्तीत जास्त फळभाज्या आणि फळं घ्यायला हवी आहेत. सोबत दूध हा महत्त्वाचा घटक ठरतो आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे की पालेभाज्या आहे आणि अंकुरित धान्य. बरं. तर या सगळ्यांची योजना आपण एक 3 किंवा 4 आहारामध्ये करू शकतो. एका वेळेस त्यांनी जास्त अन्न घेण्यापेक्षा थोडं अन्न घेत 4 वेळा किंवा 5 वेळा घेतलं तर ते जास्त चांगलं ठरतं. याच्यामध्ये आपण दुधालाही घेऊया. आणि प्रत्येक गोष्टची योजना आहे. जसं म्हणजे आता आपण जसं आयर्न तिला गरजेचं असतं, लोहतत्व, तर त्याच्यासोबत तिच्या याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे आलं पाहिजे, तरच ते आयर्न जे आहे त्याचं शोषण होतं आतमध्ये आहे. त्याच्यानंतर जर ती दूध घेते आहे, कॅल्शियम घटक हवा आहे, तर त्याला व्हिटॅमिन डी हवा असतो, म्हणून तिने सूर्यप्रकाशात थोडं फिरणंही गरजेचं असतं. तर ही योजना एका वेळेस एक लिमिटेड स्वरूपामध्ये अन्नपदार्थ घेऊन आणि जे जे पदार्थ आहे ते सर्व पदार्थ घ्यावे. आज अशी गंमत असते की प्रेग्नन्सीमध्ये त्या मुलाची डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे शारीरिकही सगळी डेव्हलपमेंट होत असते, पण मानसिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये आहारामधून त्याची टेस्ट पण डेव्हलप होत असते. म्हणजे त्याला सगळं खाऊ घालणं द्यायला गरजेचं आहे. एक अँटी म्हणजे हिस्टॅमिनिक फॅक्टरही तयार होत असतो. म्हणून सगळे घटक ह्या स्त्रीनी एकदा तरी टेस्ट करायला हवे. भले न आवडताय तर नंतर नको घेऊ, पण रेग्युलर मध्ये हे सगळे घटक घ्यायला पाहिजे. मला जुनी कन्सेप्ट आठवली की पहिले सगळा समाज कनेक्ट होता. म्हणजे गर्भिणीला सगळ्या बायका काही ना काही खायला आणून द्यायच्या. एक कौतुक होतं त्या मागे, पण मग त्याच्या मागे हा एक आधार असू शकतो की सगळे प्रकार तिला खायला मिळतात आणि बाळालाही त्याची चव होते. आता पहिले असं होतं की जॉईंट फॅमिली असायची, त्याच्यामुळे प्रत्येक जण ती काळजी घ्यायचं, एक एक सुद्धा सल्लाही द्यायचे व्यवस्थित किंवा खाण्याचे प्रकार. आता असं होतं की हिला असतात 2 जण बरेचदा राहणारे आणि सल्ले येतात फोनवरून, खूप सल्ले येतात, पण प्रॅक्टिकली ते पदार्थ करून घेण्याची, म्हणजे जर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर तिला इतके वास येत असतात की ते पदार्थ तिला करावेशी वाटत नाहीये. तेच घरात जर दुसरे व्यक्ती असेल तर ते करून तरी तयार देतील. त्यामुळे बरेचदा मुली कंटाळा करतात मग ते तसं पदार्थ घेण्याची. आणि म्हणूनच जसं आता पहिले होतं की नाही, प्रेग्नन्सी राहत होती आणि त्याच्यानंतर घरातली बाकी मंडळी सगळी काळजी घेत होते, हे डोहाळे पुरवणे हे सगळं प्रकार होता तो. आता मात्र आपल्याला आहे की कॉन्शियसली प्रत्येक मुलीला ही जाणीव व्हायला पाहिजे, कळायला पाहिजे, माहिती व्हायला पाहिजे, स्वतःच काळजी घेणं गरजेचं आणि ते या गर्भसंस्काराच्या प्रोग्राममध्ये दिलं जातं. आता आम्ही 17 वर्ष झाले की जळगावामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत आणि त्या सगळ्याच्यामध्ये आम्ही अनुभव करतो आहे की त्यानंतर मुलींमध्ये खूप चांगली मॅच्युरिटी आली, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तिने, कारण की तिला एक माता व्हायचंय. मातृत्व हा खूप महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी ती खूप चांगल्या तऱ्हेने मग तयार होते. म्हणून हे आपण माहिती ही प्रत्येक गर्भिणीने घ्यायला हवी आहे, होणाऱ्या आईला आवश्यक आहे. मग आहारानंतर आता त्याच्याशी रिलेटेड येतो व्यायाम. तर मग गर्भिणीसाठी कसे व्यायाम करावे, किंवा ते बऱ्याच शंका असतात की हे करावं, हे करू नये, मर्यादा सांगतात बरेच जण सल्ले. तेच पहिलेपासून जसं गर्भावस्था राहिली की अनेक जण सांगतात असं बसू नको, असं चालू नको, अनेक या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांगितल्या जातात, त्याच्यामध्ये काही ना काही सायंटिफिक दृष्टिकोन आहेच. आता तिला म्हटलं जातं की विहिरीत बघू नको, पण हेच आहे ना की विहीर खोल असते, अशा वेळेस जर तिला जर भीती वाटली तर असं शक्यता आहे की तिच्या गर्भावर एकदम परिणाम होईल, म्हणून पहिल्या 3 महिन्यात ते सांगितलं जात आहे. उकीड बसू नको, पहिल्या 3 महिन्यात हे सांगितलं जातं की कधी होऊ शकतो की गर्भपात होण्याची शक्यता असते, म्हणून असते. तर या अनेक अशा ज्या काही समजुती आहेत त्यांनाचे जे म्हणजे सायंटिफिक आधार, लॉजिक आहे, तर ते या गर्भसंस्कारामध्ये ती समजून घेऊ शकते.
त्याच्यानंतर आपण जसं आता बोलत होतो की या सगळ्या गोष्टी सांगता सांगता ती एक स्वतःमध्ये एक घडण तिची होत असते. तर तिची जी मॅच्युरिटी लेवल वाढते ना, तर तिच्या त्या बौद्धीचा जे आहे तो परिणाम देखील बाळाला मिळायला लागतो. जसं ती काय वाचन करते आहे, ती कुठल्या प्रकारची गाणी ऐकते आहे, ती कुठल्या टीव्ही शोज बघते आहेत, या सगळ्याची आवड निर्माण व्हायला लागते. म्हणून प्रत्येक स्त्रीला जो एक स्वतःचा इंटरेस्ट असेल, तिचं ज्यामध्ये शिक्षण झालं असेल, त्या शिक्षणावरही ती थोडंसं अजून चिंतन करू शकते, किंवा तिने एखादी कलेशी जुळून राहिलं तर हेही चांगलं. आणि व्यायामाचं म्हणाल तर व्यायामासाठी पण सुरुवातीला एकदा थोडंसं मार्गदर्शन घ्यायला हवं आहे तिने. पण जसं सांगितलं की वॉर्मअप्स आहेत, काही आसनं आहेत, ते करता येतात आहे. त्याच्यानंतर पायी चालण्याचा व्यायाम आहे, हा पण तिच्यासाठी उपयोगी ठरतो. तो सूर्यप्रकाशात ती जाऊ शकते. आणि एकाच वेळेस सगळे व्यायाम करणं असंही गरजेचं नाही आहे. ती 3-4 वेळेला दिवसातून याला डिव्हाइड करू शकते आणि सगळ्या प्रकारचे ती आसनं करू शकते. पण एकदा तिने निश्चित त्याचं गायडन्स घ्यायला हवं आहे. आणि त्यामुळेच जे आहे की व्यायामाचा परिणाम असा होतो की सगळ्यात पहिले गर्भधारणा राहिल्यानंतर मानसिक स्थिती खूप अस्वस्थ होत असते. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीमध्ये खूपच शारीरिक आणि मानसिक बदलाव होत असतात. मग यासाठी एकटेपणा मेडिटेशनचा कसा फायदा होईल? म्हणूनच जे आहे की व्यायाम म्हणजे आपण आसन काही प्रकार त्यांना शिकवतोच, पण त्याच्यासोबत जे आहे की मेडिटेशन जो हा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये राजयोग मेडिटेशन अतिशय उपयोगी ठरतं. कारण की आपण राजयोग मेडिटेशनमध्ये आहे की आत्म्याला परमात्म्याशी कनेक्ट करतो आणि त्या परमात्म्याचे गुण आपण आपल्यामध्ये स्वीकार करतो. मग जेव्हा गर्भिणी स्त्री मेडिटेशन करायला लागेल तर तिच्यासोबतच ती नवीन तिच्या गर्भामध्ये जी आत्मा आहे ती आत्मा देखील परमात्म्याशी जोडायला लागेल. किती सुंदर कन्सेप्ट. आणि तेच त्या सगळ्याचा आणि आपले जे एक एक गुण आपण परमात्म्याकडून घेतो, आपले एक एक मूळ जे गुण आहेत, जसं ज्ञान आहे, पवित्रता आहे, सुख, शांती, आनंद, प्रेम, हे जे गुण आहे हे आपल्या शरीरातल्या एक एक संस्थांशी जुळलेले आहेत. त्याच्यामुळे ती मेडिटेशन जेव्हा करताना परमात्म्याचं प्रेमाचा अनुभव करायला लागेल तर त्या बाळामध्ये प्रेमाचा संस्कार अंकुरित होईल. आणि तिच्यासोबतच त्याच्याही म्हणजे जी आपली रक्तवहन संस्था आहे त्याची डेव्हलपमेंट खूप चांगल्या तऱ्हेने व्हायला लागेल. कारण की मेडिटेशनमध्ये आपण सगळे सकारात्मक वाक्य बोलत असतो आणि ती सकारात्मक वाक्य ही बाळाला याच्या जी आत्मा आहे तिलाही आवडायला लागतात आणि तोही ते घ्यायला लागतो आणि खरी त्याची जी आहे स्वास्थ्याचा हा जो बेस आहे हा तयार व्हायला लागतो. त्याची शारीरिक आणि मानसिक ही दोन्ही घडण सुरू होते. संपूर्ण स्वास्थ्य, गुणवान, शक्तिवान, सगळ्या गोष्टी परिपूर्ण बालक ते तयार होईल राजयोग. ती शक्तीचा अभ्यास करेल तर तिची जी अस्थींची संस्था आहे ती चांगलं करेल तो बाळ सुदृढ होईल. म्हणूनच हा सगळा मेडिटेशनचा अतिशय सुंदर उपयोग यामध्ये होतो आहे. ते बाळ डिटॅच आहे तर ते डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्ट होईल आईच्या थ्रू. ही मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आज जे स्पर्धायुग सुरू आहे अशा वेळेस ते बालक या सगळ्या गुणांना घेऊन या दुनियेमध्ये प्रवेश करेल. आणि निश्चितच त्यावेळेस ते समाजासाठी सगळ्यांसाठीच एक आदर्श बालक होईल. खूप छान. पण इतकी सविस्तर माहिती गर्भसंस्काराविषयी देता आहात, फार सुंदर. अजून काय मार्गदर्शन करणार तुम्ही? हे गरजेचं काय? काळानुसार याची गरज काय? काळानुसार जसं आपण म्हणतो की सर्व आज गर्भधारणा झाली तरी पण आज सगळ्या कुटुंबाचा तो एक जवळीचा विषय असतो. आणि सारं कुटुंब जे आहे ते देखील गर्भसंस्कारामध्ये आपला रोल करू शकतो. याच्यामध्ये तो स्त्रीचा जो पती आहे म्हणजे या दोन्ही पती पत्नींचं आपसातले संवाद आहे ते देखील खूप महत्त्वाचे. कारण की बाळ गर्भावस्थेमध्ये भाषा शिकत असतं. त्याच्या 5व्या महिन्यानंतर ते सगळं ऐकायला लागतं बाहेरचं. अशा वेळेस तेच सांगितले की टीव्हीवर काय बघतो आहे आपण किंवा या दोघांचं कम्युनिकेशन कसं आहे किंवा घरातल्या बाकी लोकांशी
कसे संबंध आहेत, कसं बोलणं आहे, हे सगळं बाळ समजून घेत असतं आणि त्यानुसार ते संस्कार त्याच्यामध्ये जात असतात, एक रेकॉर्ड होणं सुरू होऊन जात असतं. म्हणून पती पत्नीनी दोघांनीही हा आहे की आपले जे संबंध आहेत ते चांगले ठेवायला हवे आहे. त्यांनी थोडा एकमेकांसाठी वेळ द्यायला हवा आहे, काही चांगल्या विषयावर चिंतन करायला हवं आहे, वॉक करायला थोडंसं दोघांनी सोबत बाहेर जायला हवं आहे. आणि शिवाय ती जर काही घरातली कामं करते आहे, ती व्यायाम करते आहे, तेव्हा विशेषतः तिला पूर्ण सहकार्य करायला हवं आहे. की अशा वेळेस जर काही अडचणी येत असतील, फोनची रिंग वाजते, बेल वाजते आपल्या घराची, कोणी बाहेरून येत आहे, अशा वेळेस त्याची जबाबदारी ठरते की त्यांनी तिला वेळ द्यायला हवा, समजून घ्यायला हवा, तिची एक्सरसाइज व्हायला हवी. प्रत्येक पतीचं हे कर्तव्य आहे की तिने आज काय जेवण केलं हे विचारायला हवं, मेडिसिन घेतले की नाही, त्याच्यानंतर तिने व्यायाम केला की नाही, या सगळ्या गोष्टी विचारणं. कारण की स्त्रीची मानसिकता खूप यावेळेस चेंज झालेली असते, तिला सगळे हवे असतात आणि त्या सगळ्याच्यामध्ये हे कुटुंबाचा रोल आणि पतीचा रोल हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. हार्मोन्स पण त्याचे खूप म्हणजे बदलत असतात यामध्ये, त्यामुळे मनावर त्याचा परिणाम हो. आणि आजकाल असं होत आहे की या सगळ्यांचा परिणाम असं होतं आणि त्याच्यानंतर डिलेव्हरी झाल्यानंतरही असं होतं की सगळेजण बाळाविषयी कौतुक बोलत असतात आणि इतके दिवस ती त्याला सोबत सोबत घेत असते. तर खूपदा असं असतं की तिची मानसिकता ही डिस्टर्ब होऊ शकते. आणि म्हणूनच जे आहे की तिला त्यानंतरही आहे की सगळ्यांनी त्यांची साथ देणं, तिच्यासोबत राहणं, तिच्याशी बोलणं, थोडंसं बाळाला सांभाळून घेणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे एकंदरीतच काय, संपूर्ण कुटुंबाची ही जबाबदारी आहे की तिला सपोर्ट करणे, सहयोग देणे आणि तिचा सांभाळ करणे, ज्याच्याने उत्साहात ती हे सगळे फॉलो करू शकेल. आणि म्हणूनच गर्भसंस्कार वर्ग जेव्हा ती अटेंड करते तर तेव्हा तिच्यासोबतच्याच काही मैत्रिणी असतात आणि त्यासोबत ती तिचेही काही गोष्टी शेअर करू शकते. आणि त्याच्यासोबतच या गर्भसंस्कार वर्गामध्ये तिला जी माहिती मिळते की आपल्यासाठी तपासण्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत, त्या तपासण्या आपण सगळ्या करून घेतो आहे का, आणि ज्या काळजी काही घ्यायला हवी, काही डूज अँड डोंट्स असतात की प्रत्येक गोष्टीसाठी तर औषधी नसतात. आणि तुम्ही ज्या स्त्रीरोग तज्ञाकडे जात आहात त्या स्त्रीरोग तज्ञाला तेवढा वेळही नसतो, पेशंट्स खूप असतात, ते सर्व गोष्टी तुमच्याशी बोलू नाही शकत आणि प्रत्येक विषयावर प्रत्येक पेशंटशी बोलायला तर निश्चित वेळच नसतो. अशा वेळेस आपण हे सगळं नॉलेज या संस्कार वर्गात घेऊ शकतो आणि त्या वर्गामध्ये ही सगळी माहिती, असं तर होत नाही ना की फक्त भाषण कोणी देत आहे, तुम्ही तुमच्या मनात आलेले सारे प्रश्न विचारू शकता त्यांना. म्हणून इथे जाणं आणि ती सगळी माहिती करून घेणं. कारण की आज प्रेग्नन्सीमध्ये आपल्यामध्ये काही बदल होतात, हे प्रसूतीनंतरही बदल होत आहे, त्याचा जो परिणाम असतो तो आपल्या शरीरावर कायम राहतो. मग त्या दृष्टीने देखील आपण या साऱ्या माहिती करून घेतलं तर आपल्या पुढच्या आरोग्याच्या दृष्टीने पण ते महत्त्वाचं ठरतं. आणि सगळ्या स्त्रीरोग तज्ञांनाही हे सांगू इच्छितो की त्यांनी देखील गर्भसंस्कार वर्ग हे करण्यासाठी या सगळ्या मुलींना, या स्त्रियांना प्रेरित करायला हवं आहे. त्यामुळे त्यांचा देखील बराचसा ताण कमी होईल आणि त्या सगळ्या म्हणजे डिलेव्हरीसाठी तुम्हाला पूर्णपणे सहयोग करतील. कारण की व्यायामामध्ये हेच आहे की तिची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती खूप चांगल्या तऱ्हेने तयार होते आणि ही लवचिकता असली तर डिलेव्हरीसाठी जे आहेत की मसल्सचा टोन चांगला असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल तर सहजतेने ती डिलेव्हरी होत असते. आपल्या शरीरातली सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य, महत्त्वाचं म्हणजे पचनाचं कार्य, रक्ताभिसरणाचं कार्य हे व्यायामामुळे खूप चांगलं होतं आणि त्यामुळे झोप चांगली लागते तिला, सकारात्मकतेचे वातावरण वलय एक तिच्या भोवती निर्माण होतं. म्हणून हा व्यायाम शिकून घेणंही तिच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आणि तेव्हाच तिला ते महत्त्व कळतं, इम्पॉर्टन्स त्या सगळ्याचं, आणि ती मग ते अप्लिकेशन करते. आज मुली शिकल्या आहेत
पण आपण त्यांना खरी माहिती जर समजावून सांगली तर ते ॲप्लिकेशन करतील. बरं, एक अजून असा प्रश्न येतोय की आजकाल यूट्यूबवर अनेक प्रकारचे गर्भसंस्कारचे व्हिडिओ येतात. मग हे ऑनलाईन करणं ठीक आहे की प्रत्यक्षच कनेक्ट करून कार्यशाळा करावी? त्याच्यात पण बरंच कन्फ्युजन असतं की काय करायला पाहिजे. मला असं वाटतं therapy- की आपण प्रत्यक्षच करायला हवे आहेत हे वर्ग, कारण की अनेक शंका, प्रत्येकीची प्रकृती वेगळी, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला होणारा त्रास वेगळा आहे. बरोबर. त्याच्यामुळे ती त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकते. परत व्यायाम देखील ऑनलाईन व्यायाम करणं हे नसतं. जेव्हा एखादी व्यक्ती गर्भसंस्कार वर्गात तुमच्याकडून व्यायाम करवून घेते आहे तर तिला लक्षात येतं की कुठल्या गोष्टी तुझ्यासाठी योग्य होत नाही आहे, ती करू शकत नाही आहे, किंवा काही वेळेस जर तिला त्रास असेल तर काही गोष्टी थांबवाव्या लागतात. शिवाय प्राणायाम हा करून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये तिला अनुभव काय होतं हे जे शेअरिंग होतं ते प्रत्यक्ष वर्गामध्येच होऊ शकतं. म्हणून ऑनलाईनपेक्षा आपण प्रत्यक्ष करायला हवं असं वाटतं. डॉक्टर विशाखाताईंनी आपल्याला फारच मोलाची माहिती सांगितली. खूप वर्षांचा अनुभवही त्यांच्याजवळ आहे. गर्भसंस्काराने कशी सक्षम पिढी, सर्व गुण संपन्न पिढी आपण निर्माण करू शकतो. बालक स्वस्थ आणि शक्तिशाली तयार होऊन ते भारतासाठी सुद्धा अशा येणाऱ्या पिढीचा आपल्याला कसा उपयोग होईल हे आपण जाणून घेतलं. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात. नमस्कार.